फुटबॉल वेड्या प्रतीक शिंदेची गोष्ट मागच्या वर्षी आम्ही जय महाराष्ट्रवर दाखवली होती। फुटबॉल आवडतं म्हणून तो गप्प बसला नाही, तर फुटबॉल खेळण्याची आणि तेही व्यावसायिकपणे खेळण्याची जिद्द त्याने बाळगली आणि ती पूर्ण केली आहे, ती थेट अमेरिकेत जाऊन। प्रतीक काय करतोय मुंबईमध्ये हे आज आपण बघणार आहे। इथे अमेरिकेत आल्यावर आणखी एक उत्सुकता होती। आपला मुंबईचा प्रतीक शिंदे इथे प्रोफेशनल फुटबॉल खेळायला आलाय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्लब फुटबॉल त्याला इथे खेळायला मिळतंय। त्याची कामगिरी या लीग मध्ये कशी होते आणि त्याचा अनुभव अमेरिकेत खेळण्याचा काय आहे ते आता बघूया। प्रतीकने आपला पहिला फुटबॉल करार अमेरिकेतल्या ह्यूस्टन हरिकेन्स टीम बरोबर केला तेव्हाचा हा फोटो। या करारामुळे अमेरिकेतल्या फुटबॉल लीग मध्ये खेळणारा प्रतीक हा सुनील छेत्री नंतरचा कदाचित फक्त दुसरा भारतीय फुटबॉलपटू झालाय। सुनील छेत्री भारतातही खेळलाय, पण प्रतीकने व्यावसायिक फुटबॉलची सुरुवातच अमेरिकेत केली आहे। माझी फिलिंग असं ड्रीम कम ट्रू झाली असं वाटतं मला, कारण की मी माझी ड्रीम मुंबईच्या स्लम एरियामधून स्टार्ट केली आणि आता खुद्द अमेरिकामध्ये येऊन प्रोफेशनल खेळतोय, तर मला एकदम खूप चांगली फिलिंग येते की 40,000 लोकांसमोर मी खेळतो आणि ते माझं नाव चेअर करतात। चेंबूरची चाळ ते अमेरिका हा प्रतीकचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता। पैसा आणि त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची ही लढाई होती। पण प्रतीकचे इथले कोच ब्रँडन कीज यांनी त्याच्यातलं फुटबॉल कौशल्य लहान वयातच हेरलं आणि त्यामुळेच प्रतीकचा अमेरिका प्रवास सुरू झाला। त्यांच्याबरोबरच राहतो मी आणि त्यांची वाईफ आहे मिस ग्वे, ते माझ्या आई वडिलांसारखेच आहे, तर मला एकदम चांगली फिलिंग आहे ते राहण्याची, पण मला खूप शिकायला भेटतं त्यांच्यापासून। कीज स्वतः एक फुटबॉलपटू आहेत आणि अमेरिकेत टेक्सास प्रीमियर लीग ते चालवतातही। शिवाय त्यांच्या मालकीची एक टीमही आहे, ह्यूस्टन हरिकेन्स। 2 वर्षांपूर्वीच त्यांनी प्रतीकला हेरलं होतं। प्रतीकमध्ये त्यांना नेमकं काय दिसलं? Pratik's technical ability on the ball was very good, and that was the first thing that caught my attention. You know, he's very good skills, keeps the ball close to him, and had a powerful shot off the dribble. So I would say them two things combined was the one that wanted to make me bring him over to America and play for the Hurricanes. प्रतीक आता टेक्सास प्रीमियर लीग ही अमेरिकेतली सेमी प्रोफेशनल फुटबॉल लीग खेळतो। तुम्हाला माहित असेल, अशाच लीग मध्ये इंग्लिश स्टार डेव्हिड बेकमही गॅलेक्सी टीम कडून खेळला होता। प्रतीकचं फुटबॉल सुरू झालं मुंबईत आणि आता अमेरिकेत त्यानं प्रवेश केलाय, तो व्यावसायिक म्हणून। खूपच मला काय शिकायला भेटलं इथे, कारण की अमेरिकन लेवल जी आहे ती खूपच हाय लेवल आहे आपल्या इंडियापेक्षा, आणि इंडियामध्ये असा गेम तुम्हाला चुकूनही बघायला भेटणार नाही। पण इथे जेवढा फिजिकल फिटनेस लागते खेळायला गेम आणि टेक्निकल ॲबिलिटी जे असतात ते आपल्याला इथे खूप ग्रो करायला लागते। प्रतीक लहानपणापासूनच क्रिस्टियानो रोनाल्डोचा फॅन होता आणि त्याच्या ह्यूस्टन हरिकेन्स टीमनेही त्याला 7 नंबरची जर्सी देऊ केली आहे। मिडफिल्डर म्हणून त्याच्या टीमसाठी टेक्सास कप मध्ये त्यानं गोलही केलाय, हंगामातला त्याचा पहिला गोल। He's come to America on his own at 16 years old, the first time around, and not only that, to also come back a second time and just say, you know what, I'm going to do this. You know, no matter what it takes, I'm going to do it. And it's amazing. I mean, we tell the story all the time to everybody, and India should be proud of him. The people of India should be very proud of a young man doing that, and his family should be very proud of him. He's a great player, the best technical player we have on the team. He's, you know, he can create plays, score goals, and best of all, he's a great guy off and on the field. मेहनत, जिद्द आणि अंगभूत कौशल्य यामुळे प्रतीक अमेरिकन लीग मध्ये रुळलाय। भारतात मिळणार नाही अशा सर्वोच्च स्तरावरचं फुटबॉल त्याला इथं खेळायला मिळतंय। ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात तो या लीग मध्ये खेळणार आहे। अमेरिकन लेवल खेळायला तुम्ही विचार करता तर इथे खूप त्यांचा स्टँडर्ड खूप हाय आहे आपल्या इंडियापेक्षा, आणि बाकी कंट्रीजमध्ये असं युरोपियन फुटबॉल आहे त्याच लेवलला आता मीट करायला लागलेत हे लोक अमेरिकन फुटबॉल। आणि या कंट्रीमध्ये मेन म्हणलं तर पॅशन आहे यांचा आपल्या फुटबॉलसाठी, आणि यांच्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत, आणि हे लोक यूथ लीग्सपासून स्टार्ट करतात, जसं प्लेयर्सला ग्रो करतात, त्यामुळे यांना चांगले प्लेयर्स भेटतात नंतर।
अमेरिकेतला अनुभव प्रतीकला खूप काही शिकवून गेलाय एवढं नक्की. फुटबॉलमध्ये कारकीर्द शक्य आहे हा विश्वास आणि मुळात खेळातली व्यावसायिकता हे धडे त्याने इथेच गिरवलेत. प्रतीक मुळातच मेहनती आहे आणि या मेहनतीच्या जोरावर ह्यूस्टन हरिकेन्स सारख्या टॉप लेवलच्या टीम मध्ये 7व्या नंबरची जर्सी त्याने पटकावली आहे आणि हे सगळं स्वतःच्या हिकमतीवर कुणाचीही मदत न घेता. प्रतीकच्या आतापर्यंतच्या या प्रवासाला आमचा सलाम. आणि या बातमीबरोबरच खेळामध्ये आता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.